ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी महापरिक्रमा 23 फेब्रुवारी 2025 चा उद्घोषणा सोहळा युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय। हॉटेल वत्सला मागे कैलासवासी दिनूमामा कोते यांच्या वस्तीसमोर हा सोहळा पार पडला असून यावेळी शेतात गव्हाची पेरणी करून काढलेल्या भव्य शिर्डी परिक्रमा 23 फेब्रुवारी 2025 या नावाची डॉक्टर सुजय विखे पाटील आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजापाठ करण्यात आली। यावेळी भजनी मंडळी, साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी आणि शिर्डी ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात श्री साईबाबांच्या प्रतिमेला रिंगण घालत साई नामाचा जयघोष केलाय। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, अभयभैया शेळके, गोपीनाथ बापू गोंदकर, विजयराव जगताप, ज्येष्ठ नेते दिगंबर कोते, साई निर्माण उद्योग समूहाचे विजय कोते, ताराचंद कोते, महंत काशिकानंदजी सरस्वती महाराज, कमलाकर कोते, रवींद्र गोंदकर, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजित पारक, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, संजय शिर्डीकर, मणिलाल पटेल, गणेश कोते, अजय नागरे, जगन्नाथ गोंदकर, डॉक्टर जितेंद्र शेळके, दत्ता कोते, नितीन शेळके, अप्पासाहेब कोते, प्रताप जगताप आदींसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। फाउंडेशन व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित असलेल्या शिर्डी महापरिक्रमा 2025 या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेले सन्माननीय साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाडीलकर साहेब, हरिभक्तपरायण काशिकानंदजी महाराज, नगरसेवक भैया असतील, कमलाकर भाऊ, सरपंच आले, दिनूभाऊ आहेत, गोपीनाथ बापू आहे, विजयभाऊ आहे, ताराचंद आहे आणि आलेले सर्व सन्माननीय समोर आलेले ग्रामस्थ, आमचे विद्यार्थी आणि सन्माननीय पत्रकार बंधूंनो, सर्वात प्रथम ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने हा जो उपक्रम 2020 साली सुरू करण्यात आला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या नाविन्यपूर्ण पद्धतीने 2025 उद्घाटन त्यांनी आयोजित केलं, मला असं वाटतं या उद्घाटनाचा व्हिडिओ फुटेज पाहून मागच्या वेळेसपेक्षा दुपटीने साई भक्त सहभागी होणार आहेत। हे तुमच्या परिश्रमाचं काम आहे। हे परिश्रम जमीन देणाऱ्यापासून तर गहू देणाऱ्यापर्यंत आणि गहू लावणाऱ्यापासून तर पाणी देण्यापर्यंतचा प्रयत्न की ज्या मोठ्या मोठ्या लोकांकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणजे प्रताप जगताप सारखे व्यक्ती ज्यांची प्रचंड जमीन आहे, आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असलेला माणूस सुद्धा आपलं योगदान देतो। स्वतः गहू फुकलेला रवी तात्या सारखा माणूस ज्याचा आत्ता जमिनीचं आरक्षण उठल्याने आता तो लवकरच श्रीमंत होईल, अशाही माणसाने येऊन पाण्याची जबाबदारी घेणं आणि म्हणून बाबांच्या भूमीमध्ये सगळे फकीर आहेत। या भूमिकेतून कोणीही मनाचा अहंकार न ठेवता या उपक्रमाला हात लावला म्हणून आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला। गाडीलकर साहेब, आज आपण आहात, मी आपल्याला 2-3 विनंत्या निश्चित करेल आणि ते गोष्टी घडणार आहेत, पण तुम्हाला अगोदर विनंती केल्या म्हणजे तुम्ही पूर्वतयारी ठेवाल की साई भक्त आणण्याच्या दृष्टिकोनातून परिक्रमा एक माध्यम आहे ज्यामध्ये दोन्ही गोष्ट साध्य होतात। बाबांच्या विचारांची प्रसिद्धी देशभरामध्ये आणि त्याचबरोबर शिर्डीचा अर्थ करणारा चालना मिळावी असा एक संयुक्तिक मेळ या ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून घातला जात आहे। माझी आपल्या संस्थांच्या वतीने नम्रपणे विनंती आहे की आपल्याला भविष्य कालावधीमध्ये 2 ते 3 गोष्टी आवश्यक करायच्या आणि हे आपल्याला कराव्याच लागणार। एक की आपल्या संस्थांचा जो खर्च आहे तो खर्च अशा माध्यमातून व्हावं की त्या खर्चाची परतफेड या भूमीमध्ये जन्मलेल्या माणसाच्या उपजीविकेचं साधन व्हावं, एवढं आपल्याला करायचं। आपण आता एक हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला, बांधू शकतात, काय अडचण नाही, पण ती आज शिर्डीकरांची गरज नाही। आज शिर्डीकरांची गरज आहे की आपण हा विचार केला पाहिजे की जसं आपण एवढं मोठं 298 कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं, तसंच एक कोचिंग सेंटर 11वी आणि 12वीची ज्याने की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी एमपीएससी पास झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण उघडलं पाहिजे।
आपण दवाखाना उघडला पण त्याच्यामध्ये फक्त 25% स्थानिक लोक लाभ घेतात आणि 75% बाहेरचे लोक. ठीक आहे, त्यांना आजार बळा होण्यामध्ये साहित्य मिळतं, आपली काही अडचण नाही, पण त्यांनी ना शिर्डी ग्रामस्थांचं जीवनमान बदलतं ना स्थानिकांना काही रोजगाराची संधी किंवा रोजगाराचा काय फायदा. संस्थांचा उद्देश भक्तांचा काळजी घेणं आणि त्याचबरोबर शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणे आणि ज्यामुळे ही शिर्डी सुरक्षित आहे या ग्रामस्थांचं मुलांचं उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचं आहे, यासाठी आपण काम केलं पाहिजे. या बाकी सगळ्या गोष्टी प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश इथं येऊन फुकटले होतोय, भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही. संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत. आणि म्हणून आम्ही आपल्याला आवर्जून विनंती करेल की शिर्डीची अर्थव्यवस्था, मी जी स्वप्न पाहिले की मुलं शिकले तर पाहिजेच, पण आपण जो संकल्प केलेला आहे की जी जमीन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संस्थांना मोफत दिली, त्या जमिनीवर पुढच्या 3 वर्षामध्ये 100 कोटी रुपयाचं क्रिकेट स्टेडियम उभारलं गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे. मी तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना लिहून देतो की एक आयपीएल आणि शिर्डीची अर्थव्यवस्था वर्षभराची बदलून जाईल हा शब्द सुजय विखेचा. त्यामुळे टाळ्या तुम्हाला सांगून जातात, हे काय मुलांच्या मनातलंच मी बोलतो, कारण की जेवढी जबाबदारी साई भक्ताची तुम्ही घेतात तेवढी जबाबदारी शिर्डीच्या अर्थव्यवस्थेची देखील घेण्याची जबाबदारी साईबाबा संस्थांची असली पाहिजे. तुम्ही चांगलं काम करता याबद्दल काही दुमत नाही, पण निर्णय घेताना सार्वत्रिक विकास, आता आपण एवढ्या 298 कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं, का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही. केरळातून शिक्षक आले पाहिजे, पगाराला खर्च होऊ द्या, पण 12वी पास झालेला मुलगा एकदम उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे, अशा पद्धतीने शिक्षण सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. तर काही उपयोग नाही. बिल्डिंगवर खर्च आहे, स्क्रीनवर खर्च आहे, ऑडिटोरियमवर खर्च आहे, स्विमिंग पूलवर खर्च आहे, शिक्षकांवर नाही. गुणवत्तेवर खर्च करा, झाडाखाली शिकवा, पण शिकवणारा 1.5 लाख रुपये मागतो त्याला द्या, पण तरच मुलं घडतील. अन्यथा जे आपण पाहत आलेलो आहोत ते तसंच चालतं. तुम्ही बिनधास्त निर्णय घ्या, कोण काही करत नाही. हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक, कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आतमध्ये घेऊन त्याला थांबू, ते अडचण नाही. जेव्हा जेव्हा मुद्दा आमच्या मुलांच्या भविष्याचा असेल, शिर्डीमधला कोणीही माणूस, कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही. माझी आपल्याला हात जोडून विनंती की जी आपण मराठी मीडियम शाळा चालवत आहेत त्याला सीबीएसई मीडियम, जी मुलींची शाळा आहे ती कंपल्सरी सीबीएसई मीडियम मध्ये कन्वर्ट, इंग्लिश मीडियम मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे आणि सीबीएसईचंच शिक्षण या शिर्डीच्या गोरगरीब मुलांना मोफत झालं पाहिजे, ही आपली संकल्पना. दुर्दैवाने अनेक गोष्टी सगळे तेच, कारण की हे उद्या जाऊन जर सुशिक्षित झाले नाहीत तर वेळ येणार नाही की हे जेव्हा मतदार होतील तेव्हा एखादा चेन, अंगठ्या आणि ह्याच्या मला एखादा आमदार व्हायला बसला. जेव्हा माणूस शिकेल तेव्हा तो त्याच्या भविष्याचा निर्णय करू शकेल आणि योग्य तो माणूस निवडून देऊ शकेल. ही संकल्पना तरच शिर्डी सुरक्षित राहील, तरच शिर्डी वाढेल. आणि म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना आज विनंती आहे की परिक्रमाचा हा उत्सव साजरा करत असताना ग्रामस्थांनी आपल्या परीने प्रयत्न केला. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, मी मागच्या 1 महिन्यापासून 3दा मिश्रा महाराजांच्या संपर्कात गेलो. तारीख मी विचार करत होतो कोणची घ्यावी, पण तुम्ही मला आता तारीख निश्चित करून दिलेली आहे. तर माझा प्रयत्न असा राहील की मिश्रा महाराजांकडे तुम्ही चला, ग्रीन क्लीन शिर्डीवाले पण चला आणि आपण एकत्रितपणे त्या मिश्रा महाराजांच्या विष्णू पुराणचा, शिवपुराणचा सांगता हे 13 फेब्रुवारीला असावं, अशा दृष्टिकोनातून तारखा घेऊन आपण तो कार्यक्रम. आणि दरवर्षी तुम्ही म्हणता शिर्डी फेस्टिवल, दरवर्षी समाप्ती 13 फेब्रुवारी, काय अडचण. परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने तेवढा पैसा आपल्याकडे आहे की आपण वर्षातून एकदा फेस्टिवल घेऊ शकतो. फेस्टिवल साठी काढू नका, तुम्ही तुमच्या जत्रेसाठी जरी काढली गावाच्या, एवढा लांब नका जाऊ. कोटभर रुपयाचा खर्च चर्चा करू, तुम्ही तुमच्या जत्रेच्या 13 लाख रुपयाच्या वर्गणीचं सुद्धा योगदान जर पूर्ण केलं शिर्डीकरांनी तरी संस्थांवरचा मोठा भार कमी झाल्याशिवाय राहणार. कोटभर रुपयाची चर्चा, कोटभर रुपयाची मी अपेक्षा केली
तर आत्ताच एक 2-3 लोकांना तिकडे आयसीयू मध्ये आपल्याला ठेवावं लागणार. भैया पैसे काढे ते पण लोकांच्या खिशातून काढे. तर मला विश्वास आहे की आपण सगळेजण एक दिलाने एक मताने चांगलं काम करणार आहोत. पण गाडेकर साहेब, हा विचार मी आपल्या माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची उपस्थिती शिर्डीच्या आपल्या 0 नंबर मध्ये एक मीटिंग लावू आणि त्यामध्ये फक्त शिर्डीचा विकास आणि संस्थांचा पैसा शिर्डीच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. हे हॉस्पिटल, हे बाकी रस्ते, हे नंतर बांधा. पहिलं स्टेडियम आलं पाहिजे, पहिले मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचवला पाहिजे, पहिले यांचं शिक्षण समृद्ध करा. इंग्लिश शिकवणाऱ्यालाच इंग्लिश येत नाही, काय उपयोग? इंग्लिशवाला मराठीत इंग्लिश शिकू राहिलाय. नाव म्हणजे इंग्लिश क्लास चालू आहे. नाव ओपन पान नंबर 4 इंग्लिश कसं होणार? योग्य पान नंबर आणि परिक्रमा देखील मी आपल्याला माहिती म्हणून सांगतो की आपण परिक्रमाचं जे मॉडेल आपण दाखवलं ते प्रेझेंटेशन आपण धीरूभाई आपल्या अनंत अंबानींना दाखवलं आणि त्यांनी प्राथमिक तत्वावर आता खात्री दिली की मी किमान या परिक्रमाच्या मार्गाच्या विकासासाठी 125 कोटी रुपयाची तरतूद मी करेल असं त्यांनी खात्री दिली. पण आता ही प्रक्रिया आहे, आपण जसं पुढे जाऊ तसं जाऊ. पण आपण गाडगे साहेब या विषयावर निश्चित मीटिंग घेऊन शिर्डीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जो शिर्डीचा विकास होतोय, MIDC आता पूर्ण सुरू झालेली आहे, त्याच्या रस्त्याचं काम सुरू झालं, आपलं एअरपोर्ट 560 कोटी रुपयाचं पूर्ण होत आहे, एक स्टेडियम आलं, 5 स्टार हॉटेल आता 2-3 ठिकाणी मला वाटतं की यायला सुरू होणार आहेत. प्रचंड 5 वर्षात बदललेली शिर्डी आपल्याला दिसेल. पण त्यामध्ये संस्थांचं योगदान हे इतर गोष्टींपेक्षा महत्वाचं असावं. आणि माझी आपल्याला परत विनंती की कृपया करून प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं, ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. आणि ग्रामस्थांसमेत मीटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार. कारण की हा जो पैसा चाललाय हा पैसा जेवणासाठी न जाता, कारण की इथं कोणी गरीब नाही, 10 रुपयाचं जेवण प्रत्येक जण खाऊ शकतो. लोकांची मागणी पण नाही, फक्त पण देतो ना पैसे घेऊन पॉलिटिकल. तर त्या पैसे जे अन्नदानामध्ये जातात 10 रुपये त्या अन्नदानातला पैसा आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी तुम्ही खर्च करा, हीच आमची मागणी. या पलीकडे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही. या नववर्षाच्या पर्वामध्ये आपण सर्वजण या परिक्रमा उत्सवासाठी एकत्रित झालात. एक चांगली संकल्पना घेऊन जी सुरुवात आपण केली, निश्चित या 12 तारखेच्या भारतीय जनता पार्टीच्या महाअधिवेशनाच्या माध्यमातून याची एक व्हिडिओ क्लिप आपण, कारण की या महाअधिवेशनाला महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक तालुक्यातला व्यक्ती येणार आहे. तर परिक्रमाची 1 मिनिटाची व्हिडिओ क्लिप आपण तिथं दाखवणार आणि या परिक्रमाचं व्हिडिओचं उद्घाटन आपण माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते त्या स्टेजवर करू. आणि माझा प्रयत्न राहील की माननीय अमित शाह साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण आपल्याला, आता शेवटी आपला प्रयत्न करायचं काम आहे. आले तर आपण असं आपल्यासारखं नाही की चला साहेब काय मेंढा त्याला इकडे त्याला तिकडे त्याला, त्यांचा टाइम टेबल बरोबर फिक्स आहे. पण आपण त्यातल्या त्यात मधला मार्ग निश्चित काढू. आणि मला अपेक्षित आहे की अमित शाह साहेब निश्चित आपल्याला ती संधी देतील. तर चांगलं काम करा, मुलांनी अभ्यास केला पाहिजे आणि आपली जबाबदारी आहे की आपण या मुलांचं भविष्य कसं घडवायचं हे आपण सगळ्यांनी मिळून, ग्रामस्थांनी मिळून करूया. तर या परिक्रमाच्या या उपयोजनाला मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. निश्चित याची जाहिरात आणि प्रसिद्धीची जबाबदारी जितकी ग्रीन आणि क्लीन शिर्डीची आहे तितकीच जबाबदारी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची पण आहे. आणि तुम्हाला आमच्याकडून लागलेलं प्रत्येक सहकार्य आमच्या परिवाराकडून केलं जाईल ही खात्री मी साहेबाबाला स्मरून आपल्याला देतो की आपण असंच काम करत राहा, निस्वार्थ भावनेने काम करत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. परत एकदा विजू आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांनी जी आज या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार. सर्वपक्षीय एकत्रित करून हा कार्यक्रम अजून मोठा करा आणि शिर्डीच्या विकासासाठी आपण सगळेजण काम कराल एवढीच अपेक्षा ठेवतो. परत एकदा आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. उपक्रमासाठी
त्यांचा संपूर्ण आश्रम आमच्यासाठी नेहमी शिर्डी शहराचे दिलकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. दादा पाटील काळे वमने साहेब यांचा सन्मान्य डीवायसी वमने साहेबांचा सत्कार करतील. तर प्रातिनिधिक स्वरूपात घेतले आणि पुढील कार्यक्रम आम्ही सुरू करत आहोत. मोठे महाराजांच्या या ठिकाणी मोठे महाराजांचा सत्कार होतोय. मुलाचं सहकार्य केलं संजय भाई कोटे पाटील आणि गणेश भाई कोटे पाटील, जगताप पाटील, प्रतापराव जगताप पाटील ज्यांनी गहू पेरण्यापासून तर गहू उगेपर्यंत ही संपूर्ण जबाबदार गायकवाड सरांनी सर्वात मोठी मेहनत घेतली. यासाठी मी विनंती करतो विश्वनाथ गाडीकर सर, यानंतर नानासाहेब मांजरे ज्यांनी सत्कार या ठिकाणी होतोय. आमचे सदस्य सन्माननीय अरविंद महाराज ज्यांनी पूर्ण वेळ आपल्या पूर्ण परिवारासह या ठिकाणी या उपक्रमासाठी दिला, त्यांचाही सत्कार सन्मान या ठिकाणी होतोय. सन्माननीय अरविंद महाराज आपण मंचावर येत आहात. गणेश मांजरे नाही हो. शिर्डी फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी आयोजित कार्यक्रमास उपस्थित डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, काशिकानंद महाराज, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक, 2020 पासून सुरू झालेला उपक्रम हा अत्यंत चांगल्या रीतीने प्रगती पथावर आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तो चांगला व्हावा, त्याच्यामध्ये वाढ कशी होईल यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थांच्या माध्यमातून केला जाईल. मी अजितशी आमची काल भेट झाली त्यावेळेस चर्चा केली होती की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय मदत पाहिजे. तर अजित सोबत आपल्यासोबत बसून जे आहे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे त्या संदर्भाने चर्चा करू आणि निश्चितचपणे हा उपक्रम जो आहे यामध्ये साईबाबा संस्थांचं जे ते चांगलं योगदान राहील त्यासाठीचा प्रयत्न तो निश्चितचपणे केला जाईल अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि आपल्या या उपक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिर्डी ग्रामस्थ यांच्या प्रेरणेनं आणि संकल्पनेतून शिर्डी परिक्रमा हा एक अनोखा प्रवास 2020 साली सुरू झाला. 2020 साली ज्यावेळेस आपल्या संपूर्ण जगाला कोविड बद्दल कुठलीही माहित नसताना अचानकपणे 2020च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जगावर महामारीचं संकट आलं आणि त्याचीच का काय प्रेरणा बाबांनी सुरुवातीला दिल्यानंतर आपण या शिर्डीच्या शिवेवरून परिक्रमा सुरू केली. परिक्रमा जर तसं पाहिलं तर अत्यंत आध्यात्मिक असं महत्व असतं. प्रत्येक पुण्यक्षेत्राला परिक्रमेची कायमच परंपरा राहिलेली आहे. मग ती पंढरपूरची परिक्रमा असेल, त्र्यंबकेश्वरची असेल, काशीची असेल, मथुरेची असेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये परिक्रमेला अर्थात प्रदक्षिणेला विशेष असं महत्व आहे. शिर्डीकरांच्या रूपाने शिर्डी परिक्रमेची सुरुवात झाली. सुरुवातीला जसं मी सांगितलं का कोविड आला होता, अत्यंत विपरीत परिस्थितीत ती परिक्रमा झाली, परंतु भाविकांनी साधारणतः 15,000 ते 20,000 भाविक त्या परिक्रमेला उपस्थित होते आणि अशी ही जी परिक्रमा आहे हिचं आजचं हे 6वं वर्ष. आपण दरवर्षी ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्व जगातील साई भक्तांना परिक्रमेचं एक आवाहन करतो, एक निमंत्रण देतो आणि त्याचाच एक उद्घोषणा कार्यक्रम जो आहे तो आजच्या दिवशी संपन्न होतोय. विविध प्रकारानं अनेक नवनवीन कृत्य वापरून आणि अनेक अनोख्या पद्धतीनं याचं आम्ही अनावरण करतो आणि यावर्षी या 30,000 स्क्वेअर फूट ग्राउंडवर या साईंच्या पवित्र अशा भूमीत या शेतात आपण शिर्डी परिक्रमा 13 फेब्रुवारी 2023 असं जर रेखांकन केलं. अनेक कल्पना यावर्षी देखील उद्घाटनाकरता आल्या होत्या, पण आपले सन्माननीय सदस्य तारुभाऊ कोटे यांनी असं सुचवलं की आपण अशी अक्षरं काढून त्याच्यात गव्हाची पेरणी करू आणि आमचे मित्र मणिलालजी पटेल यांनी त्याला अध्यात्माची जोड देत श्री साईबाबांच्या भिक्षा झोळीतील गहू, म्हणजे ज्याप्रमाणे विजयादशमीला भिक्षा झोळीचा कार्यक्रम होत असतो त्याचे गहू शिर्डीतून एकत्र करत असतात,
त्या गव्हाचा या पेरणीमध्ये उपयोग केला। याकरता शिर्डीतील प्रगतिशील शेतकरी श्री प्रतापराव जगताप यांचं मोलाचं सहकार्य झालं। निवृत्त शिक्षक गायकवाड मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी याचं रेखांकन केलं। मग इतरही ज्या काही गोष्टी किंवा जे काही सहकार्य आमच्या टीमनी केलं, त्याचबरोबर आपले रविदादा कोते यांनी याची संपूर्ण एक हाती पाणी देण्याची रविदादा गोंदकर दादांनी मला कोते गोंदकर शेळके सांगितलं ना, ते कळलं नव्हतं। तर रविदादा गोंदकर यांनी याचं पाणी देण्याची जबाबदारी घेतली। काळूभाऊंनी या संपूर्ण उपक्रमाचं नेतृत्व केलं। याचं कंपाऊंड असेल, याचं सगळं देखरेख असेल, ज्या ज्या वेळेस मॅनपॉवर लागेल, अतिशय चांगल्या वातावरणात एक आज आपण जे स्वरूप याचं बघतो, जे तुम्ही ड्रोननी ज्याचं सुरुवातीला जो फ्लेक्स लावला त्यावर फोटो तुम्ही बघितला, एक अनोख्या पद्धतीनं याचं आमंत्रण आपण संपूर्ण जगभरातील साई भक्तांना दिलंय। केली तेव्हापासून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम दिला आणि काहीच बोलायचं ठरवलेले। दादांनी सांगितलं थोडक्यात बोला, हे धार्मिक आहे। मी दोन सूचना किंवा आता अजित भाऊनी सगळं सांगितलं परिक्रमेविषयी की परिक्रमा कशी सुरू झाली, काय झाली। आवाज कोणी आत्ताच सांगितलं की परिक्रमा कशा प्रकारे सुरू झाली। या परिक्रमेसाठी शिर्डी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं। त्याबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले संत महंत शिर्डीचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी अतिशय चांगले योगदान दिलं। क्लीन अँड ग्रीन शिर्डीच्या सर्व सदस्यांनी त्यामध्ये अतिशय मोठा हातभार लावला। त्यांनी त्यांचे खरं तर प्रामाणिक कष्ट होते आणि त्याच्यातून एक चांगलं स्वरूप यायला आणलंय। दादा या निमित्ताने एकच सूचना, एकच विनंती शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला करतोय की हा उत्सव व्हावा, मोठा उत्सव व्हावा। कार्यकारी अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही गेल्या 5 वर्षापासून अशी मागणी करतो की साईबाबा संस्थांनी हा उत्सव घेतला पाहिजे। जसं पूर्वी साईचरित्र पारायण सोहळा साईबाबा संस्थांनी हाती घेतला, साईबाबा संस्थांचा 13 फेब्रुवारी दादांनी सांगितलं ओके, दादांनी कबूल केलं, तुम्ही ते भाषण सांगितलं पाहिजे की मी मान्य केलं म्हणून ते। तर साईबाबा संस्थांचा हा 13 फेब्रुवारी स्थापना दिवस आहे आणि तो साईबाबा संस्थांनी मोठा उत्सव म्हणून केला आहे। साहेब जेव्हा साईबाबा संस्थान साई भक्तांना आमंत्रित करतं त्याला अतिशय मोठं वेगळेपण असतं आणि साई भक्त आवर्जून उपस्थित राहतात। दुसरी विनंती अशी आहे की प्रत्येक आता कोपरगावला सगळे लोक साईगाव पालखी म्हणून बघतात। अख्खं कोपरगाव शिर्डीला दर्शन येतं शेवटच्या दिवशी। 8 दिवस तिथं उत्सव चालतो, तिथं कथा ठेवली जाते, काहीतरी विशेष कार्यक्रम ठेवला जातो। तर अविनाश गोंदकर, महेश गोंदकर पाठीमागे बसले आहेत, त्यांची अशी विनंती होती आणि माझी पण विनंती शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने की जे प्रतिपेश्वर महाराज जे शिवपुराण करतात, आज महाराष्ट्रात नव्हे देशात शिवपुराणाचे अतिशय मोठे असे व्याख्यान चालले, त्यांचे प्रवचन सुरू आहेत आणि लाखो लोक त्यामध्ये सहभागी होतात। तर आपल्याला विनंती की आपल्या माध्यमातून हा कार्यक्रम शिर्डीला व्हावा। दादा भुसे साहेबांनी 2-3 कार्यक्रम घेतले, गुलाबराव पाटलांनी घेतले, नांदगावचे आमदार त्यांनी घेतले। तर आपल्याला काहीच कोणतीच गोष्ट अशक्य नाही। त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असं दादाचं म्हणणं आहे। तर साहेबांना करून तुमची आर्थिक परिस्थिती आणखी त्याच्यापेक्षा चांगली हो। मी साहेबांकडे विनंती करतो, दादा तुम्ही स्वतःच कुबेर आहे, तर तुम्ही असं म्हणू नका। तुम्ही एखादी गोष्ट मनावर घेतली 100% होऊ शकते आणि तुम्हाला असं वाटलं की शिर्डी ग्रामस्थांनी यामध्ये हातभार लावला पाहिजे, आम्ही निश्चित हातभार लावू, मदत करू आपण। नाही आर्थिक स्वरूपात नाही, आर्थिक जबाबदारी तुमच्याकडे सगळी, आम्ही फक्त पाठीशी उभे राहणार। तुम्ही सांगितलं हे काम करा, झाडून घ्या, रांगा लावा, दर्शनाचे, हे सगळं आम्ही करू। तर दरवर्षी एक 8 दिवस हा उत्सव व्हावा आणि समाप्तीच्या दिवशी परिक्रमा व्हावी, असा एक उत्सव जर शिर्डीमध्ये तयार झाला तर लाखो करोडो साई भक्त पुन्हा शिर्डी येतील। परिक्रमा मार्गाचा विकास संदर्भात माननीय नामदार साहेबांनी मागे प्रेझेंटेशन दाखवलं होतं, त्या आता आपण हा परिक्रमा मार्ग आपल्या विषयामध्ये अग्रक्रमाने घ्यावा आणि त्याचा लवकर विकास अशी विनंती करून थांबतो। ओम साईराम। Yeah.
जलदंगमी पाहोनिया साई लीला जलदंगमी पाहोनिया साई लीला गडदीपाला आला गला गोपाला गडदीपाला आला गला गोपाला जलदंगमी 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 पाहोनिया साई लीला जलदंगमी पाहोनिया साई लीला मूर्ती समोर आहे साई मंदिरी थोडी सुखाने मुक्ती भरली सारे मूर्ती समोर आहे साई मंदिरी थोडी सुखाने माझी भरली सारी साईनाथ जलदंगमी जलदंगमी पाहोनिया साई लीला जलदंगमी पाहोनिया साई लीला गडदीपाला आला गला गोपाला गडदीपाला आला गला गोपाला जलदंगमी जलदंगमी पाहोनिया साई लीला जलदंगमी पाहोनिया साई लीला द्वारका माई माझी आई लेकरा बाई बिलगुन देई जैनका तुझी तरी आवाळा येतील आवाळा जलदंगमी 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 पाहोनिया साई लीला जलदंगमी पाहोनिया साई लीला ज्ञानोबा माऊली मावली तुकारा 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 ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा सद्गुरु साईनाथ महाराज की जय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक 5 मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर MSCB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61 श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85। खुशखबर खुशखबर, विनायक डेव्हलपर्स यांचे मराठी पाऊल पडते पुढे। सबुरी पार्क मध्ये बुकिंग करा आपला प्लॉट। बस स्टॉप शाळा बँक अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर। सबुरी पार्क साठी 20 फूट स्वतंत्र रोड साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर। प्लॉट पर्यंत पोहोचण्यासाठी 22 मीटर बायपास रस्ता MSCB पोल कनेक्शन 16 फूट अंतर्गत रस्ता व सर्व सोयी सुविधा 2 मीटर अंतरावर वाचनालय लहान मुलांसाठी भव्य गार्डन रहिवाशांसाठी अनुकूल असा सुंदर परिसर। झोन येलो ठिकाण कीज हॉटेलच्या बाजूला साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी समोर सबुरी पार्क शिर्डी। तेव्हा त्वरा करा आणि आजच आपला प्लॉट बुक करा। आमचा संपर्क क्रमांक श्रीयुत विरेश चौधरी पाटील मोबाईल क्रमांक 90 11 11 20 10 श्रीयुत विनोद गोंदकर पाटील मोबाईल क्रमांक 95 11 11 44 42 तसेच श्रीयुत चैतन्य साबळे मोबाईल क्रमांक 99 70 75 0005।